तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या वान नदी पात्रात दिवसाढवळ्या रेतीचे अवैध उत्खनन तसेच तालुक्यातील हर्रास न झालेल्या पूर्णा नदी पात्रातील पेसोडा येथून बोट व केनी मशीनचे सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून याला जबाबदार असणाऱ्या तहसीलदार प्रशांत पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली होती। दरम्यान या निवेदनाच्या अनुषंगाने जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना तात्काळ खुलासा सादर करण्याचे पत्र 13 मार्च रोजी दिले आहे। संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध उत्खननाला जबाबदार कोण असा सवाल शिवसेनेचे अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित करण्यात आला होता। त्यावरून बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांनी संग्रामपूर तहसीलदारांना हे खुलासा पत्र सादर केले आहे। दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रात झालेल्या हजारो ब्रास रेती उत्खनन प्रकरणी संबंधितांवर कारवाई होईल का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।